ते ना असं कोरोना कोतडे मी तर पै दाव करा मग म्हणलं काय मी बाप मी पै कसं होतं आणि मला असं हा गणेश आहे ना म्हणजे गावातल्या मुलीसोबत प्रेम संबंध होते त्याचे. तिला घेऊन तो निघून गेला होता 3 तारखेला. बर. तिचा भाऊ आहे जीवन, त्याला जमत्या पण देत होता. आणि माझ्या घरी तो कोयता घेऊन पण आला. मला गल्लीत पळवत सोडलं गेलं कोयता घेऊन. आज काय घडलं नेमकं आपल्या गावाचं? कारण तो तिकडनं येत होता. त्या मुलीने सांगितलं असेल त्याला की मला घरी जायचं असं सांगत होता. की मग तो घरी घेऊन आला का काय, तिला इथं जळगावला सोडलं. जळगावला सोडलं तर तो आईला फोन केला त्याने आधी. आईला फोन केला. आईला फोनवर बोलता बोलता तो ट्रॅक वरती गेला होता. ट्रॅक वर. मग नंतर त्याचं काय झालं काय घडलं ते नाही माहिती. काय मागणी होता? आमची एकच मागणी आहे की भावाला न्याय मिळाला पाहिजे. आपलं नाव? माझं नाव भूषण विलास सोमोर. मयताचे काय मयत गणेश होतात आपलं काय नाव? माझा चुलत भाऊ आहे. गणेश गोविंद सोनुने नावाचा तो युवक होता, वय वर्ष 19 राहणार नांद्रा. दिनांक 3 मे पासून तो मिसिंग होता. तो रेल्वे स्टेशनवर त्याचा रेल्वे स्टेशनचा मृतदेह आढळला होता. त्या अनुषंगाने आम्ही रेल्वे स्टेशनला व्हिजिट केली, त्या स्पॉटला गेलो होतो. त्या ठिकाणी माहिती दिली असं जे प्रत्यक्षदर्शी आहे त्यांनी देखील माहिती सांगितलेली आहे. त्याचबरोबर जे रेल्वेचे लोको पायलट आहेत त्यांनी ती माहिती सांगितली आहे की संघर्ष युवका रेल्वे पटरीवर स्वतःहून समोर आला आणि त्याने रेल्वेला ब्रेक मारायचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेस त्याची धडक त्या रेल्वेच्या इंजिनशी झालेली होती. सर हा मुलगा त्याच्याच गावाचा एक मुलगी आणि काही दिवसापासून हे पत्ता होता अशी काही नोंद होती. हा 3 मे पासून त्या गावची एक मुलगी आणि दोघे बेपत्ता होते अशी मिसिंगची नोंद जळगाव पोलीस स्टेशनला आहे. त्या अनुषंगाने आणखी पुढील तपास पोलीस करेल. सर कुटुंबियांचा असा आरोप आहे की त्या मुलीकडची खूप धमक्या देत होते आणि त्या धमक्यांच्या प्रतिकृतीत आमच्या मुलाने आत्महत्या. हा पोलीस त्यांच्या घरच्यांचा सुद्धा जबाब नोंदवत आहे आणि जबाब नोंदवल्यानंतर योग्य तो तपास करण्यात येईल. तपासात जे काही आढळेल त्याची योग्य ती कायदेशीर कारवाई करेल. सर तुम्हाला ताब्यात वगैरे घेत आहे? सध्या तर आणखी नाही आहे.